नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दिवाळीसाठी आपण बनवत आहोत गोड पदार्थ, तो म्हणजे बालुशाही। त्यासाठी लागणार आहे मैदा। हा सम्राटचा मैदा मी घेतला आहे, अर्धा किलो आहे, मोठ्या 2 वाट्या होतात। बेकिंग पावडर घेतले आहे, मीठ घेतलं आहे। हा मैदा पहा मी इथे घेतला आहे, हा चाळून घेतला आहे, मोठ्या 2 वाट्या आणि वजनी अर्धा किलो। पाव वाटी तूप घेतला आहे, छोटी पाव वाटी। पिस्ता घेतला आहे कट करून वर लावण्यासाठी, आणि साखर आणि लिंबू असं ठेवलं आहे ते पाक करण्यासाठी, आणि भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे। पाणी आपल्याला जास्ती लागत नाही, थोडं पाणी लावायचं आहे। आता आपण ह्याच्यात ही बेकिंग पावडर घालून घेऊया, मीठ घालून घेऊया, आणि पहिले हे सर्व हातांनी सारखं करून घेऊया। मैदा चाळून घ्यायचा आहे, मी चाळून घेतलेला आहे, चाळताना तुम्हाला दाखवला नाही आहे। आता ह्याचं आपल्याला पुरीसारखं वगैरे पीठ मळायचं नाही आहे, हलका मैदा फक्त बसवून घ्यायचा आहे। आता बेकिंग पावडर आणि मीठ सर्व मैद्याला लागलेलं आहे। आता आपण हे तूप घालून घ्यायचं आहे, तूप गारच घालायचं आहे, पाव वाटी तूप घातलेलं आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ते 100 ग्रॅम होतं, 50 ग्रॅम समजा। अर्धा किलो मैदा, 50 ग्रॅम तूप। तूप थोडं पातळ आहे आणि थोडं घट्ट आहे। आता हे तूप सर्व लावून घेऊया आणि मग हे पीठ भिजवून घेऊया। हे बघा, तूप सर्व मैद्याला लागलेलं आहे। आता थोडं पाणी घालून आपण हे पीठ एकत्र करायचं आहे, मळायचं नाही आहे। पुरीसारखं पोळीसारखं पीठ मळायचं नाही, रफ पीठ भिजवायचं। आपण हे पीठ भिजवून घेऊया। आपलं बालुशाहीसाठी पीठ मळून झालेलं आहे, मळायचं नाही आहे, कालवून झालेलं आहे। फक्त हा असं एकत्र करून ठेवलेला आहे मैदा। आता हा आपण झाकून ठेवूया 15 मिनटं आणि मग तळायला घेऊया। आपण 1 वाटी साखर घालून घेतली आहे, साखर बुडेल एवढं पाणी घालून घेऊया, आणि आता आपण पाक करून घेऊया। हे पहा, पाक करायला ठेवलेला आहे, पाक उकळत आहे। 1 चिमूट मीठ घालून घेतलेलं आहे। याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया, अर्धा लिंबू पिळून घेतले। आणि आज मी खायचा कलर घालणार नाही आहे, मी थोडंसं केशर घालणार आहे। हा पाक चिपचिपात करायचा आहे आपल्याला, एकतारी केलात तरी चालतो, चिपचिपा केलात तरीही चालतो, आणि पाक पटकन तयार होतो। आता हा होत आलेला आहे। आता हे केशर मी आता ह्याच्यामध्ये असंच घातलं आहे, पाण्यात थोडंसं भिजत घालून घाला, म्हणजे रंग पटकन येतो। एक 2 मिनिटात पाक तयार होईल। हे पहा, आपला पाक तयार झालेला आहे। चिपचिपा पाक करायचा याला, एकतारी केलात तरी पण चालतो, चिपचिपा केलात तरी पण चालतो। हे बघा, याच्यात वेलची पावडर मी आता घालून घेत आहे। आता हा पाक थंड होऊ द्या, तोपर्यंत आपण बालुशाही करून घेऊया। आता बालुशाही कशी करायची ते पाहूया। आपण बालुशाहीचं जे पीठ भिजवून घेतलं ते आता काढून बघूया। हे बघा, झालेलं आहे। आता ह्याला मळायचं नसतं, ह्याला आपण असं करायचं, तार द्यायचे, म्हणजे त्याला लेयर सुटतात। मी आता हे पोळपाटावर घेते। हे हाताने असं करा, नाहीतर हे थोडंसं दाबून घ्यायचं। अगदी जास्ती दाब नाही द्यायचा आहे त्याला आपल्याला, हे थोडंसं असं कापून घ्या। हे 2 भाग ह्याच्यावर बसवा,
हे फक्त एकमेकावर बसवले. हे रफ ठेवायचं आहे, मळायचं नाही आहे. आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. आता हा असा रफच पाहिजे, आपल्याला सुपर फाईन नको आहे. आपण ह्याला अंगठ्याने असं भोग पाडायचं आहे. आरपार नाही पाडलं तरी चालेल, आरपार पाडलं तरी पण चालेल. आणि एकदम छोटी घ्यायची आहे, गोळा छोटा घ्या, कारण ती फुलते. तेलात घातल्यावर ती आपली बालुशाही फुलणार. असं आपण ह्याला भोग पाडून ठेवूया. असे मी सर्व गोळे आता बनवून घेत आहे. आता आपण हा गोळा करून घेतला आहे. हाताने नसेल करायचं, हे रवीचं मागचं टोक घालायचं, ह्याच्यामध्ये आरपार करून घ्यायचं, म्हणजे मग जास्ती तुम्हाला ती फुगायला मदत होते. आपण तेल तापायला ठेवलं आहे. तेल कढईत नाही तापवायचं, पसरट भांड्यात तापवायचं आहे. आणि तेल अगदी 1-5 मिनटं झाली की लगेच ही बालुशाही सोडून घ्यायची आहे. आणि गॅस एकदम मीडियम ठेवला आहे, बारीक ठेवलात तरी पण चालेल. पसरट भांड्यामुळे बालुशाही भरपूर बसतात याच्यामध्ये. आणि आपण ह्याला आता हलवायचं नाही आहे, गॅस मीडियम ठेवायचा आहे. थोडेसे बुडबुडे आले, त्या वर आल्या की मगच त्या पलटी करायच्या आहेत. हे बघा, बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आणि असं वाटलं तेल जास्ती तापलं आहे तर गॅस एकदम बारीक करा. हे मोठ्या गॅसवर तळायची गोष्ट नाही. मोठ्या गॅसवर अजिबात तळू नका, ती वरून तळली जाईल पण आतून कच्ची राहील. हे बघा, आपण जी बालुशाही या तेलामध्ये सोडली ती आता बघा एकदम वरती तरंगून वर आलेली आहे. आता आपण त्या पलटी करूया. अजिबात गॅस मोठा करू नका, म्हणजे तुमची बालुशाही एकदम झकास होईल. आता ही पाकात टाकताना पाक पण ह्याचा गरम पाहिजे. गॅस चालू नाही ठेवायचा आहे, पाक गरम करून घ्यायचा, गॅस बंद करायचा आहे. हे बघा, तेलात तळायला टाकलेली बालुशाही तयार झाली आहे. तेल निथळवायचं आणि पाकात टाकायची. आता मी आधी ही चाळणीत काढून घेत आहे. हे पहा, तळून तयार झाले आहेत. चाळणीत फक्त काढून घेतल्या, पण आता लगेच पाकात टाकायच्या आहेत. थंड होऊ द्यायच्या नाही त्या. तेल थोडंसं असलं तर म्हणून चाळणीत काढून घेतले. हे पहा, अशा रीतीने आपली बालुशाही, रसरशी ज्युसी बालुशाही तयार झाली आहे. आपण त्याच्यावर थोडंसं डेकोरेशनसाठी काजू बदाम पिस्ता पावडर अशी घालून घेणार आहोत. पिस्ता वेगळा घालून घेतलेला आहे. आणि थोडीशी पिठी साखर पण घालून घेतलेली आहे. पाकात घातलेले आहेत. हे जरा सेट व्हायला वेळ लागेल, लगेच आपल्याला खाता येत नाही, पण एकदम छान झाली आहे, रसाळ झाली आहे. अशी ही रसाळ बालुशाही ह्या दिवाळीला नक्की घरी बनवा. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. आता एक मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. आतमध्ये एकदम छान झालेले आहे. हे बघा, आतपर्यंत पाक गेलेला आहे, पोकळ झाले आहे आणि एकदम रसरशीत बालुशाही झालेली आहे.